अननेसेसरी बेवजह ह्याच्यामध्ये तुम्ही कोणीही त्यामध्ये कायदा हाताला घेऊ नये, बिकॉज त्याच्या त्याचा जो रिस्पॉन्स आहे पोलीसकडून कठोर राहणार आहे. हे दोन्ही गुन्ह्यामध्ये जेवढे आरोपी आहे किमान 50-55 पर्यंत आरोपीची संख्या गेलेली आहे. हे सगळे आरोपीवर तडीपारची कारवाई मतमोजणीच्या दिवशी होणार आहे. बीडमध्ये मतमोजणी 6 ठिकाणी असणार आहे. प्रत्येक ठिकाणमध्ये किमान DYSP रँकचे ऑफिसर कोण त्यामध्ये सुपरविजनसाठी राहील आणि बरेच PI रँकचे ऑफिसर आणि बाकी इतर बंदोबस्त आम्ही मतमोजणी बंदोबस्तासाठी देणार आहे. प्रत्येक ठिकाणी ॲडिशनल SP आणि माझा स्वतः सुपरविजन राहील. प्रत्येक ठिकाणचा जो व्हिजिट आमची पूर्ण झालेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी बंदोबस्त व्यवस्थित पार पडेल अशा प्रकारची आमची तयारी आहे. सामान्य नागरिकांना काय आव्हान असेल? मतदानाच्या दिवशी मागच्या वेळेस काही ठिकाणी गोंधळ झाले होते, त्याच्यावरती काय विशेष लक्ष ठेवू? सामान्य नागरिकांना आणि सगळे बीडच्या नागरिकांना मी हेच आवाहन करू इच्छितो की आपला जो प्रोसिजर आहे 21 तारीखचा जो मतमोजणी आहे त्यामध्ये सगळे लोक शांतता राखा. मतमोजणीच्या दिवशी आणि इलेक्शनच्या दिवशी जे काही क्राईम घडतात हे क्राईम प्रत्येक इलेक्शन्सच्या वेळेस हे क्राईमचे अवलोकन होते आणि त्यामध्ये तडीपार आणि इम्पॉर्टंट प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स त्यामध्ये घ्यावा लागते आणि पोलीस त्यामध्ये आम्ही अशा प्रकारचे जो व्हायलेशन्स आहेत त्याच्यामध्ये आपण कठोर प्रतिबंधक कारवाई करणार आहे. त्यामुळे अननेसेसरी बेवजह ह्याच्यामध्ये तुम्ही कोणीही त्यामध्ये कायदा हाताला घेऊ नये, बिकॉज त्याचा जो रिस्पॉन्स आहे पोलीसकडून कठोर राहणार आहे. हायवे हे पूर्ण आपल्या भारताचा खूप इम्पॉर्टंट भाग असते. त्यामध्ये पूर्ण भारताचे लोक नॅशनल हायवेचा वापर करून एक ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातात. त्यामध्ये बीडमध्ये 3 घटना मागच्या महिन्यामध्ये घडली होती आणि 3 घटना आम्ही त्यामध्ये रॉबरी दाखल केली होती. ते तिन्ही घटना उघडकीस आलेली आहे. जो गुन्हेगार आहे त्यांनी फक्त बीडमध्येच नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकाच्या एरियामध्ये सुद्धा त्यांनी क्राईम केला होता आणि बरेच जगा ते वॉन्टेड आहे. त्याच्या विरोधात आम्ही MCOC त्यामध्ये इन्व्होक करणार आहोत. लोकांना मी हेच सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारचा क्राईम असेल त्याला टॉलरेट करू नका, आमच्यापर्यंत यावा, जेणेकरून त्याच्यावर योग्य कायदेशीर प्रतिबंधक करून आणि कायदेशीर कारवाई करून त्याला आपण थांबवू शकेल. सध्या आम्ही ही टोळी पकडलेली आहे. तो कोणत्याही प्रकारची टेन्शन घेण्याची गरज नाही. कुठल्याही प्रकारचा विषय असेल 112 डायल करा आणि बीड पोलिसशी संपर्क करा. काल ड्रोनचा देखील वापर केला गेला आणि ज्या ठिकाणी हे सगळे आरोपी वस्ती आहे त्या ठिकाणी देखील आपले पोलीस तो ह्याच्यामध्ये जो आरोपी होते आरोपीच्या घरजडती घेण्यासाठी आम्ही ड्रोनचा वापर केले होते, बिकॉज त्या वस्तीमध्ये रेड करण्यासाठी आम्ही चांगली फोर्स पाठवली होती, जेणेकरून आमचा जो रिकव्हरी आहे तो प्रॉपर रिकव्हरी मिळेल आणि जे काय गुन्हेगार आहे त्यांच्यावर प्रतिबंध. बीडमध्ये गेवराई बीड हे 2 ठिकाणी गुन्हा दाखल झाले होते मतमोजणीच्या दिवशी.